रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली शहरातील प्रचाराचा पहिला नारळ कणकवली शहराचे आराध्य दैवत श्रीदेव स्वयंभूकडे साकडे घालून शुभारंभ करण्यात आला। राणेसाहेब विक्रमी मताधिक्याने विजयी होऊ दे। यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो। राणेसाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक, माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे, रवींद्र उर्फ बाबू गायकवाड, माजी नगरसेवक अभिजित मुसळे, संजय कामतेकर, किशोर राणे, माजी नगरसेविका मेघा गांगण, कविता राणे, सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, राजश्री धुमाळे, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, महेश सावंत, सुशील पारकर, पंकज पेडणेकर, संजना सदडेकर, प्राची करपे, संजीवनी पवार आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। देशाच्या लोकशाहीच्या उत्सव चालू आहे। या उत्सवानिमित्त माननीय आपल्या महायुतीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री माननीय नारायण राणे साहेबांचा आज लोकसभेचा कणकवली शहरातून प्रचाराचा पहिला नारळ कणकवलीचं आराध्य दैवत ग्रामदैवत श्री स्वयंभू यांच्या साक्षीने आणि आमच्या कणकवलीच्या परंपरेने आम्ही देव स्वयंभूला साकडं घालून आज नारळ वाढवलेला आहे आणि आतापासून माननीय राणे साहेबांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। या प्रचारानिमित्त युतीतील सर्व येथील स्थानिक पुढारी उपस्थित होते आणि अतिशय उत्साहात या कणकवली शहराचा प्रचाराच्या निमित्तानं सर्व नेते मंडळी कणकवली शहरातील जे पुढारी असतील कार्यकर्ते असतील हे अतिशय उत्साहाने सामील झाले होते आणि आजपासून नारळ देव स्वयंभू शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि यापुढे कणकवली शहरामध्ये संपूर्ण 7 तारीखपर्यंत अतिशय उत्साहाच्या वातावरणात आम्ही हा लोकशाहीचा सोहळा पार पाडणार आहोत।